आणि एक मोठी बातमी समोर येते। पिण्याच्या पाण्याच्या टाकीतच महिलेचा मृतदेह सापडलाय। मृत महिला पुण्याच्या कोंढव्यातली रहिवासी आहे। कौशल्या चव्हाण असं मृत महिलेचं नाव आहे। टँकरमध्ये पाणी भरत असताना ही घटना उघडकीस आली आहे। पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलाय। त्यामुळे खळबळजनक घटना ही सकाळी लक्षात आली। ही महिला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी होती। कौशल्या मुकेश चव्हाण असं मृत महिलेचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी कोंढवा इथनं एक टँकर पाणी भरण्यासाठी हांडेवाडी इथल्या पॉवर हाऊसला आला होता। टँकरमध्ये पाणी भरताना मध्येच ते अडलं गेलं आणि त्यामुळे टँकर चालकानं खाली उतरून पाहिल्यानंतर त्याला महिलेचा मृतदेह दिसला। यानंतर टँकर चालकाला मोठा धक्का बसला। त्यानं तातडीनं हडपसर पोलीस ठाण्यात ही माहिती दिली। हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी टँकर कोंढव्यावरनं आल्यानं कोंढवा पोलिसांनी त्याची खबर दिली आणि कोंढवा पोलिसांनी महिलेची ओळख पटवली। त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात या संदर्भात। प्रतीक्षा पारखी आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, नेमका हा काय प्रकार आहे? घातपात आहे, आत्महत्या आहे, नेमकं काय घडले काही कळू शकले का? खरं तर ही कौशल्या नावाची जी महिला आहे ही बुधवारी घरातून निघून गेली होती आणि तिची मिसिंग म्हणून कंप्लेंट ही कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती। मात्र त्यानंतर ज्या प्रकारे तिचा टँकरमध्ये हा मृतदेह आढळून आलेला आहे त्याच्यामुळे हा तिचा खून झाला आहे का घातपात झाला आहे का या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। मात्र काल ज्या प्रकारे टँकरमध्ये पाणी का येत नाहीये याच्यासाठी जेव्हा नरेंद्र ससाणे यांनी आपला टँकर उघडून बघितला तेव्हा या महिलेचा मृतदेह या टँकरमध्ये आढळून आलेला आहे। त्याच्यामुळे घरातून निघून गेल्यानंतर ही महिला कुणाच्या संपर्कात आली होती का, तिचा खून करण्यात आला होता का, ही सर्व प्रक्रिया जी आहे ही शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होतील। मात्र तत्पूर्वी तरी हा घातपात असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रतीक्षा।